Welcome to my channel. Today we see about the salpingitis. तर कोणत्याही वर्डच्या मागे जर ITIS असेल तर त्याचा अर्थ होतं इन्फ्लामेशन म्हणजे सूज, इन्फ्लामेशन. तर आज आपण बघणार आहे salpingitis. लेट्स स्टार्ट. सबस्क्राईब केलं आहे ना? तसंच बघायचं नाही, सबस्क्राईब करूनच बघायचं. ओके. Okay, let's start. It is a gynecological condition consisting of infection and inflammation of fallopian tube. तर ही एक गायनेकोलॉजिकल कंडिशन आहे. ओके, सॅल्पिंजायटिस ही एक गायनेकोलॉजिकल कंडिशन आहे. ह्यामध्ये फॅलोपियन ट्यूब जे असते त्याला इन्फेक्शन आणि इन्फ्लामेशन अशा दोन्ही गोष्टी होतात, म्हणून त्याला आपण सॅल्पिंजायटिस असं म्हणतो. The infection is usually polymicrobial in nature and both tubes are usually affected. हे जे इन्फेक्शन आहे ते पॉलीमायक्रोबियलपासून होतं आणि ह्यामध्ये दोन्हीसुद्धा ट्यूब्स अफेक्ट होतात. Ovaries are usually involved in the inflammatory process and so this is called salpingo-uveitis. तर याच्यामध्ये काय होतं, समजा त्या फॅलोपियन ट्यूब म्हणजे फॅलोपियन ट्यूब पण इन्फेक्टेड आहे, पर त्याला पण इन्फ्लमेशन झालं आहे आणि त्याचसोबत ओव्हरीजना पण झालं आहे इन्फ्लामेशन, तर त्याला म्हणायचं सॅल्पिंगो-उव्हायटिस. इट अल्सो लीड टू फिमेल इनफर्टिलिटी ड्यू टू ट्यूबल इन्फेक्शन. आणि ह्यामुळे आपल्याला इनफर्टिलिटीला फेस करावं लागतं त्या ट्यूबल इन्फेक्शनमुळं, कारण आपण बेबीला बर्थ देऊ शकत नाही, प्लस बेबीला आपण ग्रोथ तिथं करू शकत नाही. त्यामुळं आपल्याला फिमेल इनफर्टिलिटीला फेस करावं लागतं. कशामुळं? ट्यूबल इन्फेक्शनमुळं. इफ नॉट प्रॉपरली ट्रीटेड इट मे परमनंटली डॅमेज फॅलोपियन ट्यूब. समजा तुम्ही अंगावर काढलात की काय नाही होत, राहू दे, बरं होईल, पण त्यानं काय होणार आहे, तुमचं परमनंटली डॅमेज होणार आहे फॅलोपियन ट्यूब. अंडरस्टूड? ओके. तर आपण पहिल्यापासून बघू की हे गायनेकोलॉजिकल कंडिशन आहे. ह्यामध्ये फॅलोपियन ट्यूबला इन्फेक्शन पण होतं आणि इन्फ्लामेशन पण होतं आणि हे इन्फेक्शन पॉलीमायक्रोबियलमुळे होतं. यामुळे दोन्ही साईडच्या फॅलोपियन ट्यूब अफेक्ट होतात. फॅलोपियन ट्यूबसोबत जर ओव्हरीजसुद्धा इन्फ्लाम झाल्या तर त्याला सॅल्पिंगो-उव्हायटिस असं म्हणतात. आणि त्यामुळे काय होतं, ट्यूबल इन्फेक्शनमुळे फिमेलला इनफर्टिलिटीला फेस करावं लागतं. समजा जर तुम्ही ट्रीटमेंट प्रॉपर घेतली नाही तर तुमचं फॅलोपियन ट्यूब परमनंटली डॅमेज होतं. नेक्स्ट त्याचे टाईप्स आहेत ॲक्यूट आणि क्रोनिक. तर फर्स्ट आपण बघतोय ॲक्यूट. द पॅथॉलॉजिकल चेंजेस इन द ट्यूब डिपेंड ऑन द व्हायरुलन्स ऑफ ऑर्गॅनिझम अँड द रेझिस्टन्स ऑफ द होस्ट. तर जे काय पॅथॉलॉजिकल चेंजेस आहेत ट्यूबमध्ये ते कोणावर डिपेंड असतात की ऑर्गॅनिझमचा कालावधी कसा आहे, म्हणजे कालावधी किती आहे त्याच्यावर तर डिपेंड असतो. प्लस रेझिस्टन्स कसं करते होस्ट त्यावरसुद्धा ह्याचा कालावधी डिपेंड असतो. तर फर्स्ट आहे फॅलोपियन ट्यूब्स बिकम रेड अँड सोलन अँड सिक्रेट एक्स्ट्रा फ्लूइड. ॲक्यूटमध्ये काय होतं आहे, जे काय फॅलोपियन ट्यूब्स आहेत त्या लाल होतात, सुजतात आणि एक्स्ट्रा फ्लूइड सिक्रेट करतात. नेक्स्ट, इनर वॉल ऑफ फॅलोपियन ट्यूब स्टिक टुगेदर और समटाइम फॅलोपियन ट्यूब्स मे रप्चर. एक एकदा काय होतं, फॅलोपियन ट्यूब जे आहेत ते चिकटून बसतात आणि एक एकदा रप्चर होतात. ओके. तर हे येते तुमचं ॲक्यूट सॅल्पिंजायटिस. देन क्रोनिक. If acute salpingitis is not treated properly, it may lead to chronic salpingitis. इथं असं दिलं की समजा तुमचं ॲक्यूट सॅल्पिंजायटिस कमी नाही झालं
किंवा तुम्हाला ट्रीटमेंट व्यवस्थित नाही भेटली त्यामध्ये, तर ॲक्यूटचं क्रोनिक सॅल्पिंजायटिस होतं. The pathology being hydrosalpinx, that is collection of mucus secretion, pyosalpinx, that is virulent intense inflammation of tubes with secretion of pus into the fallopian tube. क्रोनिकमध्ये असं होतं की म्युकसचं सिक्रेशन होतं, व्हायरुलंट इन्फ्लॅमेशन्स होतात ट्यूब्स आणि त्याचं रूपांतर पसमध्ये होतं आणि हे कुठं होत असतं? फॅलोपियन ट्यूबमध्ये. समजले कॉजेस. देन साइन अँड सिम्पटम. ह्याच्यामध्ये तुमची पाठ खूप दुखते, लोअर बॅक पेन असतं तुम्हाला खूप सारं, तुम्हाला सहनही होणार नाही एवढं पेन असतं. सेकंड, ॲबनॉर्मल व्हजायनल डिस्चार्ज. व्हजायनल डिस्चार्ज सारखा एक्सपेल आउट होत असतो. पेनफुल सेक्शुअल इंटरकोर्स. ड्युरिंग इंटरकोर्स or after intercourse it feels like painful. There is spotting between the period. Periodच्या वेळी spot like blood expel out होतं. पेनफुल मेन्स्ट्रुएशन. मेन्सेसच्या वेळी खूप सारं पेन होतं. पेन ड्युरिंग ओव्युलेशन. जो 14th डे आहे आपला मेन्सेसचा, तेव्हा खूप पेन होतं. इन्फेक्शन असल्यामुळे तुम्हाला फिवर होणारच. Then nausea, vomiting. Then abdominal pain, both side. Okay, abdominal pain व्हायला लागतं आपल्याला दोन्ही बाजूला आणि सारखी युरिन पास करू वाटते. दॅट इज फ्रिक्वेंट युरिनेशन. ह्याच्यासाठी आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते. अँटीबायोटिक, ड्रग ऑफ चॉईस किंवा ॲज पर डॉक्टर ऑर्डर्स. देन कॉम्प्लिकेशन्स. तुम्ही नर्सिंग मॅनेजमेंट भरपूर लिहू शकता ट्रीटमेंटमध्ये. इथं शॉर्टमध्ये असल्यामुळे एकच दिलं. कॉम्प्लिकेशन काय काय होऊ शकतं? इन्फेक्शन पुन्हा बसू शकतं. एक्टोपिक प्रेग्नेन्सी होऊ शकते. एक्टोपिक प्रेग्नेन्सी म्हणजे युट्रस सोडून बाहेर कुठेही तुमचं फिटस ग्रोथ होतं आहे आणि इनफर्टिलिटी, वंध्यत्व येतं. ओके, अंडरस्टूड. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं इंट्रोडक्शन, टाईप्स ॲक्यूट आणि क्रोनिक, साइन सिम्पटम आणि ट्रीटमेंट प्लस कॉम्प्लिकेशन. देन पेल्विक ॲप्सिस. इट ऑकर्स ॲज अ कॉम्प्लिकेशन्स ऑफ PID. तर पेल्विक ॲप्सिस का होतं? तर PIDमुळं. PID काय आहे? पेल्विक इन्फ्लॅमेटरी डिसीज. याच्यामुळं काय होतं? कॉम्प्लिकेशन फॉर्म होतं आणि ते आहे पेल्विक ॲप्सिस. इट मे बी डिफाईन्ड ॲज, त्याची डेफिनेशन कशी सांगितल्या? कलेक्शन ऑफ पस इन पेल्विक रिजन अँड एन्सिस्टेड पस इन अ पाउच ऑफ डोगल्स लीडिंग टू पेल्विक ॲप्सिस. डोगस म्हणजे काय? डोगलस म्हणजे काय? एखादं पाऊच लाईक स्ट्रक्चर सारखं ते पाऊच ऑफ डोगलस असतं, त्याच्यामध्ये पस फॉर्म होतोय आणि तो असतोय पेल्विक रिजनमध्ये, म्हणून त्याला पेल्विक ॲप्सिस असं म्हणतात. कलेक्शन ऑफ पस इन पेल्विक रिजन अँड इन्सिस्टेड पस इन पाउच ऑफ डोगलस, आणि ह्यालाच आपण म्हणतोय पेल्विक ॲप्सिस. तर साइन अँड सिम्पटम. टेम्परेचर असणार आहे, डायरिया आहे, पेरिनियल एरियामध्ये पेन आहे, रिटेन्शन ऑफ युरिन, युरिन थांबवली जाते, रेडनेस, सूज येते, टेंडरनेस, मुवमेंट ऑफ सर्विक्स जे असते ते पेनफुल असते, युट्रस असा पुढं आल्यासारखं आपल्याला वाटायला लागतोय, मुवमेंट ऑफ टेंडर मास इन पाउच ऑफ डॉगलस, आणि जे काय मुवमेंट आहे, जी काय हालचाल आहे ती टेंडर मास व्हायला लागते. कुठं? तर पेल्विक ॲप्सिसची कारणं काय काय आहेत? पेल्विस कॉजेस पोस्ट अबॉर्टल अँड ड्यू टू परपेरियल सेप्सिस. ॲबॉर्शन नंतर, ओके, किंवा तुम्हाला जर इन्फेक्शन झालं असेल परपेरियल रिजनला तर. ॲक्यूट सल्पेंजायटिस जर असेल तुम्हाला तर. ॲक्यूट सल्पेंजायटिस म्हणजे काय?
इन्फ्लामेशन और इन्फेक्शन टू द फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबला जर इन्फेक्शन झालं किंवा सूज आली तरीसुद्धा आपल्याला पेल्विक ॲप्सिसला सामोरं जावं लागतं. इन्फेक्टेड युट्रस ड्यू टू सेप्टिक ॲबॉर्शन. सेप्टिक ॲबॉर्शनमुळे युट्रसला इन्फेक्शन बसते, त्यामुळे सुद्धा पेल्विक ॲप्सिस होतो. देन फॉलोइंग डिस्टर्ब ट्यूबल प्रेग्नेन्सी. ट्यूबल प्रेग्नेन्सी म्हणजे काय? फॅलोपियन ट्यूबमध्ये गर्भ वाढत असतोय, तिथं जर अडथळा आला तरी तुम्हाला पेल्विक ॲप्सिस होऊ शकतं. फॉलोइंग एनी ॲबडॉमिनल और व्हजायनल ऑपरेशन. जर व्हजायनल किंवा ॲबडॉमिनल ऑपरेशन जर तुमचं झालं असेल तरीसुद्धा पेल्विक ॲप्सिसला फेस करावं लागतं. ड्यू टू इरिटंट पेरिटोनायटिस. पेरिटोनियम कॅव्हिटीला इन्फ्लामेशन आल्यामुळं पेल्विक ॲप्सिस होऊ शकतं. ड्यू टू कंटॅमिनेशन ऑफ युरिन बाय बाईल म्युकोनियम स्पिल्ड युरिन ड्युरिंग सिझेरियन सेक्शन. सिझेरियन सेक्शनमध्ये जे काही म्युकोनियम असतं त्याचं कंटॅमिनेशन ऑफ युरिन जर झालं किंवा कंटॅमिनेटेड झालं, स्पिल्ड आउट झालं सिझेरियन सेक्शनमध्ये, तेव्हासुद्धा पेल्विक ॲप्सिस होऊ शकतं. म्हणजे ते म्युकोनियम जर पेल्विस रिजनमध्ये लागलं वगैरे, कंटॅमिनेटेड झालं. ड्यू टू रप्चर्ड ओव्हॅरियन सिस्ट और आयोडीन कंटेनिंग डाएट यूज्ड इन हिस्टेरोसल्पेनोग्राफी. समजा ओव्हॅरियन सिस्ट रप्चर झालं तुमचं तर तिथे इन्फेक्शन होणार, त्यामुळे सुद्धा पेल्विक ॲप्सिस होऊ शकतं. किंवा आयोडीन कंटेनिंग डाएट जर आपण यूज करत असेल तरीसुद्धा आपल्याला पेल्विक ॲप्सिस होण्याचे चान्सेस आहेत. सेकंड आहे एक्स्ट्रा पेल्विक कॉजेस. डायव्हर्टिक्युलायटिस, रप्चर्ड गॉल ब्लॅडर किंवा परफोरेटेड पेल्विक अल्सर. ऑन एक्झामिनेशन. ऑन एक्झामिनेशन काय सांगितले त्याने? मास इज फेल्ड इन पेल्विक रिजन नियर द रेक्टम. रेक्टमच्या तिथं आपल्याला एक मासचा गोळा जाणवतो. सेकंड, पस फॉर्मेशन होते तिथं. ओके. थर्ड, इफ देर इज अ ॲप्सिस रप्चर. समजा ते पेल्विक ॲप्सिस रप्चर झालं पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये तर आपण जिवंत राहू शकत नाही. दॅट इज लाईफ थ्रेटनिंग कंडिशन तिथं परफॉर्म होते. ह्याच्यावर ट्रीटमेंट तुम्ही काय घेणार? ॲनॅल्जेसिक किंवा अँटीबायोटिक किंवा सीज बाथ. ओके. किंवा IV फ्लुइड्स आपण द्यायचे. लो रेसिड्युअल डाएट शुड बी गिवन. तर हे आपण ट्रीटमेंट 5 करू शकतो. ॲनॅल्जेसिक, अँटीबायोटिक, सीज बाथ. सीज बाथ म्हणजे जे आपण पाईल्ससाठी करतो ते म्हणजे सीज बाथ. एखाद्या बाथटबमध्ये हॉट वॉटर घ्यायचं आहे, खूप हॉट नाही, टेम्परेचर असतं त्याचं, ते मेंटेन ठेवून आपण त्याच्यामध्ये बसून बाथ घ्यायचं असतो, त्याला सीज बाथ म्हणतात. IV फ्लुइड्स द्यायचे, लो रेसिड्युअल डाएट द्यायचा. जर ह्यानं पण काम नाही झालं तर तुम्ही सर्जिकल मॅनेजमेंट करायची. त्यामध्ये पोस्टेरियर कॉल्पोटॉमी करतात. टॉमी मीन्स रिमूव्ह. पोस्टेरियर कॉल्पोटॉमी किंवा लॅप्रेक्टॉमी तुम्ही करू शकता पेल्विस ॲप्सिससाठी. हे सर्व आहे तुमचं पेल्विक ॲप्सिस. फर्स्ट आपण बघितलं इंट्रोडक्शन, सेकंड पाहिलं साईन सिम्पटम, थर्ड कॉजेस, त्यामध्ये सुद्धा 2 पाहिले, पेल्विक कॉजेस आणि एक्स्ट्रा पेल्विक कॉजेस. म्हणजे पेल्विक रिलेटेड काय कारणं असू शकतात आणि पेल्विस सोडून काय कारणं असू शकतात ते पाहिलं. आणि एक्झामिनेशन बघितलं की आपण ऑन एक्झामिनेशनमध्ये कसं ठरवू शकतो की पेल्विक ॲप्सिसच आहे. थर्ड ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये आपण बघितलं की ॲनॅल्जेसिक देऊ शकतो, अँटीबायोटिक, सीज बाथ देऊ शकतो आपण, IV फ्लुइड्स देऊ शकतो आणि डाएट. आणि सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये 2 ऑप्शन आहेत आपल्याला, एक तर कॉल्पोटॉमी करा किंवा लॅप्रेक्टॉमी करा. ओके. तर हे 2 सर्जिकल मॅनेजमेंट आहे. डिटेल्स लिहायची काहीच गरज नाही, 5 मार्काला विचारतात, 5 मार्काला एवढं इनफ आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे उफ्रायटिस अँड सर्विकल एक्टॉपी और इरोजन. ओके, बाय बाय, थँक्यू.